हॅलो एव्हरीवन, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मी प्राध्यापक ईश्वर वन तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. लास्ट लेक्चरला आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जे एक्झरसाइजमधले 1.3चे आर्ग्युमेंटचे असतील, ॲम्प्लिट्यूडचे असतील, मॉड्युलस ऑफ झेड असतील, त्यानंतर त्याचा पोलर फॉर्म असेल, त्यानंतर त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल, याचे सर्व जे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल आपण आपल्या लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. आता आपण काय करणार आहे की जे आपलं पहिली एक्झरसाइज झाली होती 1.1 कॉम्प्लेक्स नंबरची, ते एक्झरसाइजमधले काही एक्झाम्पल मी तुम्हाला जे होमवर्कला दिले होते त्याच्यापैकी जे एक्झाम्पल विद्यार्थ्यांना तुम्हाला सुटलेले नाही ते एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरला घेणार आहे. आणि त्याचबरोबर एक्झरसाइज 1.3 मधले पण काही एक्झाम्पल आहे की जे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे ते आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. जे काही एक्झाम्पल राहिलेले असतील, जे अजून पण तुम्हाला जमणार नाही, ते तुम्ही मला पुन्हा नंतर सांगू शकता. तर ठीक आहे, आपण आज जे एक्झाम्पल आपण घेणार आहे ते पहिले एक 4 एक्झाम्पल्स आहे जे आपले एक्झरसाइज 1.1 मधले ॲक्च्युली एक एक्झरसाइज जी सेकंड नंबरची 1.2 तो आपला सिलेबस कट झाल्यामुळे आपण ते एक्झरसाइज घेणार नाही. ओके, तर एक्झरसाइज 1.1 मधलं एक्झाम्पल नंबर 5, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 18, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 20 आणि एक्झाम्पल नंबर 23 हे जे डाऊट्स आहे ते विद्यार्थ्यांनी विचारलेले. त्याचबरोबर जे एक्झरसाइज 1.3 आहे ते एक्झरसाइज 1.3 मध्ये मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं झूम मीटिंगमध्ये की हे जे एक्झाम्पल आहे एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म x प्लस IY, याच्यातले जे 2 एक्झाम्पल आहे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर 7 नंबरचं जे एक्झाम्पल आहे एक्झरसाइज 1.3 मधलं कन्वर्ट द कॉम्प्लेक्स नंबर इन द पोलर फॉर्म, म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय त्याला पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. तर अशा पद्धतीचे एवढे जे 5-6 क्वेश्चन्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरला त्याचे जे सोल्युशन आहे ते कशा पद्धतीने आपण सोडवणार आहे ते बघतोय. तर आपण स्टार्ट करूया. जे पहिलं एक्झाम्पल आहे ॲक्च्युली एक्झाम्पल नंबर 5 आहे, जे तुमच्या बुकमध्ये एक्झरसाइजमधले जे नंबरिंग आहे ते नंबर मी तुम्हाला इथं दिलेले. ओके, क्वेश्चन असा आहे तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ bracket 3 plus 2 divided by I in another bracket I raised to 6 minus I raised to 7 into 1 plus I raised to 11. 3 ब्रॅकेट दिलेले, 3 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे आणि तिथं ज्या टर्म्स आहे ते काहीतरी आयच्या पॉवर मधले, ते कशा पद्धतीने घ्यायचे, आपण कशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आपल्याला माहिती आहे, तरी पण ते एक्झाम्पल आपण कसं सोडवणार ते बघूया. तर एक्झाम्पल मी आधी राईट करून घेतो. जे एक्झाम्पल तुम्हाला दिलंय ते आज दिलेलं आहे 3 plus 2 divided by I into I raised to 6 minus I raised to 7 into 1 plus I raised to 11 असं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे, जो पहिला ब्रॅकेट आहे त्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये इथं जो डिव्हाइडला आय आलेला आहे तो आपल्याला तिथं नको आहे. मग आपण तिथं काय करणार, त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करणार आहे. ही प्रोसिजर आपण बऱ्याच एक्झाम्पलमध्ये केलेली. जो सेकंड ब्रॅकेट आहे तिथं आपण I raised to 6 ची व्हॅल्यू टाकणार आहे, I raised to 7 ची व्हॅल्यू पुट करणार आहे. त्याचबरोबर जो थर्ड ब्रॅकेट आहे तो 1 प्लस I raised to 11 आहे, I raised to 11 ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. त्या व्हॅल्यू कशा येतात, कशा पद्धतीने आपण त्याचा आन्सर लिहितो तुम्हाला जवळपास माहिती आहे. तर आपण याचं सोल्युशन जर घेतलं तर आपल्याला असं भेटणार बघा. इथं काय करणार, जो पहिला ब्रॅकेट याच्यामध्ये 3 प्लस हा जो 2 आहे 2 डिवायडेड बाय I, इथं आपल्याला I नको, इथं आपण काय करणार त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. तर I ने जरी मल्टिप्लाय केलं नुसतं तरी काही अडचण नाही. तर इथं मी I ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो जेणेकरून मला डिवाइडला I नको आहे. ओके, हे झालं I ने मल्टिप्लाय आणि डिवाइड, हा झाला फर्स्ट ब्रॅकेट. इनटू आता I raised to 6 आहे, I raised to 6 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आपण त्याला काय लिहितो I raised to 4 into I square. आता एवढं काय तुम्हाला बारीक सांगायची काही गरज नाही. I raised to 6 म्हणजे काय असतो तुमचा 4 ने भाग जाऊन किती उरतो 2, काय उरतो I square, किंवा आपण त्याला असं लिहू शकतो बघा I raised to 4 into I square मायनस I raised to 7 आहे, I raised to 7 ला काय लिहू शकतो I raised to 4 into I cube ब्रॅकेट कंप्लीट into अनदर ब्रॅकेट 1 प्लस जो I raised to 11 आहे त्या I raised to 11 ला आपण काय लिहिणार I raised to 8 into I raised to किती 3, कारण ज्याने 4 ने जर कंप्लीट डिवाइड होत असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते आणि जो काही तुमचा पॉवर उरत असेल त्याला आपण रिमाइंडर म्हणतो, ते आपण काय केली तर सेपरेट लिहून घेतली. आता व्हॅल्यू पुट करा फक्त, विच इज इक्वल टू काय येणार आहे आपलं 3 प्लस 2 इंटू काय येणार ते I डिवायडेड बाय I इंटू I काय येणार ते I स्क्वेअर. अनदर ब्रॅकेट I raised to 4 ची व्हॅल्यू किती येणार आहे 1, बरोबर 1 इंटू 1 नाही लिहिलं तरी चालेल, इथं I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येणार आहे -1
मायनस आय रेस टू 4 किती पुन्हा 1 आय क्यूबची व्हॅल्यू किती आपल्याकडं मायनस आय, ही पण तुम्हाला माहिती आहे. इथं ब्रॅकेट कंप्लीट करून घ्या. त्याचबरोबर जो थर्ड ब्रॅकेट आहे तिथं 1 प्लस आय रेस टू 8 किती येणार आहे 1 येणार आहे, आणि जो आय क्यूब आहे त्याची व्हॅल्यू किती तुमच्याकडे मायनस आय, हा पण ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. येणार 3 प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती ती -1 येते, म्हणजे इथं प्लस मायनस काय होणार आहे इथं होईल मायनस, हे काय येणार फक्त 2i. अनदर ब्रॅकेट -1 मायनस मायनस प्लस आय, म्हणजे ते येणार -1 प्लस आय. आणि जो थर्ड ब्रॅकेट आहे तिथे येणार 1 प्लस मायनस मायनस, म्हणजे 1 मायनस किती येणार आहे आय येणार आहे. आता फक्त मल्टिप्लिकेशन आहे ते करून घ्या. 3 - 2i आपण तसंच ठेवू. हे जे 2 ब्रॅकेट आहे, कारण ॲक्च्युअली आता इथे 3 ब्रॅकेट आहे, 3 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो, कुठलेही 2 ब्रॅकेट आधी मल्टिप्लाय करून घेतो आणि मग जो थर्ड ब्रॅकेट आहे त्याला आपण काय करणार आहे मल्टिप्लाय. तर आपण आधी याला असंच ठेवू आणि हा जो ब्रॅकेट आहे या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊ. तर -1 ने जर इथं मल्टिप्लाय केलं इथे ब्रॅकेट टाकतो, -1 × 1 मायनस आय प्लस आय इंटू हा सेकंड ब्रॅकेट काय येणार तो 1 मायनस आय, ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू काय येणार 3 - 2i ब्रॅकेट -1 × 1 किती येणार -1 मायनस मायनस प्लस 1 × i किती येणार आहे आय, प्लस आय ने मल्टिप्लाय करा, i × 1 किती येणार आय, आणि i × मायनस आय किती येणार तो -i², ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू 3 - 2i ब्रॅकेट काय येईल ते -1 प्लस इथला आय प्लस इथला आय एज इट इज मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1, म्हणजे काय होणार तो मायनस मायनस किती होणार तो +1. तर इथं बघा -1 + 1 काय होणार तुमचा कॅन्सल, व आय प्लस आय एवढी ॲडिशन करून घ्या, येणार 3 - 2i, आय प्लस आय किती येणार ते 2i. तर 2i ने ब्रॅकेटमध्ये जर मल्टिप्लाय केलं तुम्ही तर काय भेटणार ते 2i × 3 किती येणार तो 6i, किंवा इथं खाली लिहितो मी वाटलं असतं किती येईल ते बघा 2i × 3 किती येणार तो 6i मायनस 2i × 2i किती येणार तो -4 × i², आणि येणार 6i मायनस 4 × i² किती -1 मायनस मायनस किती येणार प्लस किती येणार तो 4. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची होती, आणि हा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे त्याची जी व्हॅल्यू होती ती किती तुमची 6i + 4, किंवा यालाच आपण काय लिहू शकतो 4 + 6i, हे झालं तुमचं आन्सर. तर प्रोसिजर सिंपल आहे, जिथं डिवाइडला आहे तिथं आपण त्याला कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करतो, पण इथं फक्त आपण आयने मल्टिप्लाय डिवाइड केलंय, कॉन्जुगेटने करायची काही गरज पडत नाही. राहिलेले जे ब्रॅकेट आहे तिथं आपण ज्या आयच्या पॉवर होत्या त्या आयच्या पॉवरचे जे नंबरिंग आहे त्यांच्या व्हॅल्यू आपण पुट केलेले आहे, आणि फक्त काय केलंय कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे आय क्यूबची व्हॅल्यू -i असती, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, आय रेस टू 4ची व्हॅल्यू 1 आहे, हे आपलं सुरुवातीला चॅप्टरमध्ये ऑलरेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या टाईपचे जे एक्झाम्पल असेल अजून बुकमध्ये ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण बघूया. तर सेकंड एक्झाम्पल जे आपण आज घेतोय तुमचं बुकमध्ये त्याचा एक्झाम्पलचा नंबर जो आहे तो 18 आहे. इफ तुम्हाला असं दिले बघा, इफ x + iy इज इक्वल टू a + ib ब्रॅकेट क्यूब, शो दॅट x divided by a plus y divided by b is equal to 4 into bracket a² minus b². म्हणजे तुम्हाला हे गिवन आहे x + iy is equal to a plus ib ब्रॅकेट क्यूब, हे तुम्हाला दिलेलं आहे, आणि तुम्हाला दाखवायचं काय की x by a plus y by b is equal to किती असणार आहे 4 into a² minus b². तर जे गिवन आहे ते गिवन आपण आधी घेणार आहे, ते सॉल्व करणार आहे, आणि त्याच्यावरून आपण काय दाखवणार आहे की ही जी टर्म आहे तुम्हाला ती काय करायची आहे शो करायची आहे, म्हणजे दाखवायची. ठीक आहे, तर ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पलमध्ये जे आपल्याला गिवन आहे ते गिवन आपण लिहून घेऊ आणि नंतर ते सॉल्व करू. तर गिवन जे तुम्हाला दिलेलं आहे ते काय दिलंय बघा, x + iy. सोल्युशनमध्ये तुम्ही म्हणणार गिवन किंवा वी हॅव, आपल्याकडे काय आहे आपल्याकडे असं आहे बघा x + iy इज इक्वल टू काय दिलेलं आहे a + ib ब्रॅकेट क्यूब. ओके, आता हे जे तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये इकडची टर्म ॲज इट इज आहे, पण इकडे जी टर्म आहे तर ब्रॅकेट क्यूब आहे. तुम्हाला ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आहे, तुम्हाला मी तो लिहून पण दिलेला आहे, तर मी तर लिहून ठेवतो. तुमचा फॉर्म्युला झाला बघा a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ + 3a² b + 3ab²
प्लस काय झालेलं आहे बी क्यूब. हा फॉर्म्युला मी ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेला आहे आणि तुम्हाला पार्ट पण करायला मी सांगितलं होता. तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. तर हे जे येईल तुमचं ते काय येणार देअरफॉर इथे येणार एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू, आता हे जे तुम्हाला गिवन आहे कोणतं ए प्लस आय बी ब्रॅकेट क्यूब, त्याला आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे आणि नंतर त्याचं सोल्युशन लिहिणार आहे. तर आपण तो फॉर्म्युला जर यूज केला तर ते आपल्याला असं भेटणार आहे बघा, एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू, तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, हा ए झाला, हा तुमचा पूर्ण बी झाला फॉर्म्युलेनुसार ए क्यूब. ए क्यूब म्हणजे काय ना तुमचा ए क्यूब ॲज इट इज प्लस फॉर्म्युल्यातला 3a स्क्वेअर इंटू बी, बी काय आपल्याकडं आय इंटू बी, प्लस 3a बी स्क्वेअर, बी म्हणजे कोण इथं आय बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस बी क्यूब, बी क्यूब म्हणजे काय ना आय इंटू बी ब्रॅकेटचा क्यूब. म्हणजेच काय भेटणार आहे तुम्हाला ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी इंटू आय प्लस 3a. आता इथं लक्ष द्या, आय इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर याचं तुम्हाला माहिती आहे दोन्हीचा पण काय होतं स्क्वेअर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे तुमचा -1 इंटू हा काय येणार आहे बीचा स्क्वेअर, प्लस इथं सेपरेट काय येणार आय क्यूब इंटू काय येणार आहे ते बी क्यूब. तर हे जर तुम्ही पुढं सॉल्व्ह केलं तर येणार ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी इंटू आय, तर इथं प्लसचा आता मायनस होईल कारण मायनस इथं मल्टिप्लाय येणार -3a इंटू काय होणार तो बी स्क्वेअर, आणि आय क्यूबची व्हॅल्यू किती मायनस आहे, प्लसचं काय होईल इथं -आय इंटू काय होणार ते बी क्यूब. फक्त आपण काय केलं इथं मायनसने मल्टिप्लाय केलंय आणि इकडे आय क्यूबची व्हॅल्यू किती पुट केली आहे -आय पुट केली. तर इथं काय करा आता तुम्हाला माहिती इकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे लेफ्ट साईडला, राईट साईडला पण आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये आणावं लागेल त्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या म्हणजे कोणत्या रिअल पार्ट सेपरेट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करण्याच्या आपण असे बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आपण काय करणार पुढे जाऊन हे LHS आणि RHS दोन्ही काय करायचे कम्पेअर करायचे. तर RHS जी त्या फॉर्ममध्ये आणा, तर इथं टर्म्स कलेक्ट करा. रिअल पार्ट कोणता आहे तुमचा ए क्यूब आहे, त्यानंतर 3a बी स्क्वेअर आहे ते आपण एका साईडला घेऊ, म्हणजे ए क्यूब मायनस 3ab स्क्वेअर हा झाला रिअल पार्ट. आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे म्हणजे ज्या टर्म्समध्ये आहे ते सेपरेट ते येणार प्लस 3a स्क्वेअर बी, त्याच्यामध्ये आपण आय कॉमन घेणार आहे, इथला -b क्यूब आणि आय झाला तुमचा कॉमन. म्हणजे रिअल पार्ट सेपरेट केला आणि ज्या टर्म्समध्ये आय होता तिथं आय कॉमन घेतला, बाकीचं तुम्ही काय केलंय ॲज इट इज लिहिलं. इथं राहिलं 3a स्क्वेअर बी आणि इथं मायनस काय राहिला बी क्यूब आय ब्रॅकेटच्या बाहेर. आता कोणत्या फॉर्ममध्ये आलं तुमचं रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्टच्या फॉर्ममध्ये म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये. LHSला काय तुमचा एक्स प्लस आय वाय तुमचं झालेलं आहे बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. आपण इथं काय आणणार बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर तर हे आपण बऱ्याच वेळा यूज केलेलं आहे. तुम्हाला माहिती रिअल पार्ट इक्वल असणार आहे म्हणजे इथं काय भेटणार तुम्हाला वी गेट काय भेटेल एक्स इज इक्वल टू एक्स व्हॅल्यू काय भेटणार ए क्यूब -3ab स्क्वेअर अँड सेकंड जो इमॅजिनरी पार्ट तो वायची व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला 3a स्क्वेअर बी बी क्यूब. तर इथं काय करा आपण एक्स इज इक्वल टू इथं ए कॉमन निघल, तर ए काय बरं कॉमन घेतोय आपण जे आपल्याला दाखवायचंय त्याच्यामध्ये जी टर्म लागते तुम्हाला ती काय लागणार आहे एक्स बाय ए आणि वाय बाय बी, म्हणून आपण इथं ए कॉमन घेतोय. ए जर इथं कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहणार ए स्क्वेअर मायनस काय राहील 3b स्क्वेअर अँड इकडं सेम तसंच करणार आहे वाय इज इक्वल टू इकडे बी कॉमन घेणार आहे, बी जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहणार 3a स्क्वेअर मायनस किती बी स्क्वेअर. तर ए मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल डिवाइड म्हणजे येणार एक्स बाय ए इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर अँड इकडे जे भेटणार आहे वाय तर हा जो बी मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल तो डिवाइड वाय बाय बी इज इक्वल टू काय 3a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता तुम्हाला एक्स बाय ए ची पण व्हॅल्यू भेटली, वाय बाय बी ची पण व्हॅल्यू भेटली आणि तुम्हाला जे दाखवायचं आहे त्याच्यामध्ये जी LHS आहे तिथं ह्या दोन्हीची काय दिली तुम्हाला ॲडिशन, दोन्हीची ॲडिशन करा. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 1 आणि 2 ची जर ॲडिशन केली तर काय भेटणार एक्स बाय ए प्लस वाय बाय बी, दोन्हीची LHS ची ॲडिशन इज इक्वल टू RHS ची ॲडिशन करणार ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस काय येणार 3a स्क्वेअर मायनस काय बी स्क्वेअर. आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर बघा ए स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर हे होणार 4a स्क्वेअर
-3b² मायनस बी स्क्वेअर काय येणार -4b² विच इज इक्वल टू 4 जर इथं कॉमन घेतला तर काय भेटणार तुम्हाला 4 इन ब्रॅकेट a² मायनस b² हे झालं तुमचं x/a प्लस y/b इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट a² मायनस b² आणि तेच तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणजे तुम्हाला हे दिलेलं होतं आणि दाखवायचं काय होतं की x/a प्लस y/b इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट a² मायनस b². तर जे गिवन होतं त्याचा आपण यूज केला, त्याच्यावरून आपण काय केलं कम्पेअर केलं. म्हणजे LHSला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, RHSला फॉर्म्युला यूज करून त्याला कोणत्या फॉर्ममध्ये आणलं कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आणलं आणि बाय इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर यूज करून आपण काय केलं x/a आणि y/b ची व्हॅल्यू फाइंड केल्या आणि मग त्या दोन्हीची ॲडिशन केली जेणेकरून जे शोधायचे ते आपल्याला काय होईल मिळून जाईल. तर मग दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर तुमचं इकडे येणार x/a प्लस y/b आणि ह्या दोन्हीची जर ॲडिशन केली तर a² प्लस 3a² तो आला 4a². इथं -3b² आणि -b² तुम्हाला माहिती लाईक टर्म्स आणि जे पॉलिनॉमियल इक्वेशन असतात किंवा पॉलिनॉमियल असतात त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तुमचा नवीला जो पॉलिनॉमियल चॅप्टर होता बहुपदी त्याच्यामध्ये तुमचं हे झालेलं आहे. ज्या लाईक टर्म्स असतात त्यांची आपण ॲडिशन करतो. इथं a² आहे, इथं a² आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे, दोन्हीची ॲडिशन किती येणार आहे 4a² आणि जे b² आहे इथं b² इथं b² पण दोन्ही काय निगेटिव्ह आहे मायनस मायनस आपण त्यांची काय करतो ॲडिशन करतो. मोठ्या नंबरचं इथं साईन देणार -1 -3 किती आलं -4 आणि हा तुमचा b² आणि जे आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये 4 काय आपला कॉमन आहे 4 आपण कॉमन घेतला म्हणजे काय भेटलं तुम्हाला 4 इन ब्रॅकेट a² मायनस b². ते झालं तुमचं सोल्युशन. तर शोधायच्या प्रॉब्लेम मध्ये जी गिवन आहे त्याच्यावरून तुम्हाला असं शोधायत करता आलं पाहिजे इक्वेशन. ओके, तर सिमिलर एक्झाम्पल आहे त्याच्या पुढचं ते एक्झाम्पल नंबर 23 म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. सेम एक्झाम्पल आहे जिथं तुम्हाला इथं ज्याप्रमाणे दिलं होतं एक टर्म इज इक्वल टू सेकंड टर्मचा क्यूब दिलेला होता तेच इथं पण दिलं फक्त हे उलटं केलंय. उलटं ॲक्च्युली नाहीचे तुम्ही याला असं इकडे लिहू शकता. a इज इक्वल टू b लिहिलं काय b इज इक्वल टू a लिहिलं काय ते सेम आहे आणि जे शोधायत करायचं ते पण तुमचं दोन्हीसाठी सेम आहे. तर ते एक्झाम्पल तुम्ही होमवर्क साठी करायचे तुमच्यासाठी तो काय असणार आहे होमवर्क असणार आहे. तर त्याच्यामधलं जे एक्झाम्पल राहिले कोणतं 23 हे तुमच्यासाठी होमवर्क राहील आणि जे एक्झाम्पल नंबर 20 ते एक्झाम्पल नंबर आपण आता लगेच बघतोय. तुम्हाला एक्झाम्पल असं दिले बघा इफ x प्लस iy इज इक्वल टू रूट ऑफ a प्लस ib डिवायडेड बाय c प्लस id prove that x² plus y² bracket square is equal to a² plus b² divided by c² plus d². आता तुम्हाला x plus iy ची व्हॅल्यू दिलेली रूट मध्ये आणि त्याने असं म्हटलं की हे दाखवा काय दाखवा सिद्ध करा की x² plus y² ब्रॅकेटचा स्क्वेअर याची व्हॅल्यू काय भेटणार a² plus b² डिवायडेड बाय c² plus d². तर जे गिवन आहे त्या गिवनचा यूज करणार आहे सॉल्व करणार आहे आणि मग आपण काय करणार आहे जे तुम्हाला प्रूव्ह करायचं ते आपण दाखवणार आहे. तर आधी आपल्याला जे गिवन आहे ते गिवन आपण लिहून घेऊ आणि मग नंतर त्याचं जे सोल्युशन आहे ते आपण कशा पद्धतीने सॉल्व करता येईल ते बघू. तर तुम्हाला जे गिवन आहे ते तुम्हाला असं दिलंय बघा x प्लस iy तर आपण इथं म्हणू शकतो वी हॅव x प्लस iy इज इक्वल टू काय दिले बघा रूट ऑफ a प्लस ib डिवायडेड बाय c प्लस id. ओके, तर हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे आणि तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आयची टर्म तुम्हाला कुठं दिसणारच नाही बरोबर. तर आयची टर्म आपली कधी निघून जाते तुम्हाला माहिती कुठलाही नंबर त्याला जर त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं तर जो पार्ट तुम्हाला भेटतो तो काय भेटतो कम्प्लिटली रिअल पार्ट भेटतो तुमचा तो पार्ट काय होतो निघून जातो. तर इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे समजा फॉर एक्झाम्पल सांगतो आपण बऱ्याच ठिकाणी तसं यूज पण केलंय a प्लस आय बी असेल त्याला जर a मायनस आय बीने मल्टिप्लाय जर केलं तर हे काय येतं तुमचं a प्लस बी a मायनस बी फॉर्म्युला काय याचा a² मायनस b² तर येतं तुमचं a² मायनस i² इंटू b². तर a² i² ची व्हॅल्यू -1 आहे मायनस मायनस प्लस ते काय भेटतं b². म्हणजे जर a प्लस आय बी असेल त्याच्यामधलं जर i तुम्हाला काढून टाकायचं असेल तर काढून तर काय हाताने काढणार नाही त्याला काहीतरी प्रोसिजर करावं लागते. तर त्याला काय करावं लागतं त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय जर केलं तर जे तुम्हाला भेटणार आहे ना ते प्युअरली काय भेटतो रिअल नंबर भेटतो. तर तुम्हाला इथं तेच करायचं आहे जो x प्लस iy दिलाय त्याला त्याच्या कॉन्जुगेटने जर मल्टिप्लाय केलं तरच तुम्हाला ते काय भेटेल x² प्लस y² कारण तोच आपल्याला इथं पाहिजे. ओके, तर याचा कॉन्जुगेट आहे x. आता लक्ष द्या x प्लस iy चा कॉन्जुगेट तुम्हाला आधी घ्यावा लागेल. तो कॉन्जुगेट काय येतो आपण बघूया.
याचा जर कॉन्जुगेट घेतला तर काय येणार तो देअरफॉर x मायनस आय वाय इज इक्वल टू रूट ऑफ. आता हे जे याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी, याचा जर कॉन्जुगेट घेतला तर तुम्हाला माहिती जे तुम्हाला इक्वल दिलेलं आहे, आता ऑलरेडी हा पण आपण रूल बघितलेला आहे. काय जर डिवाइडमध्ये असेल आणि त्याचा पूर्ण याचा कॉन्जुगेट असेल, म्हणजे बघा असं आपण म्हटलं होतं झेड ॲक्च्युली Z1 बार डिवायडेड समजा Z2 बार असेल आणि एक मिनटं बार नाही ॲक्च्युली, तर पूर्ण याचा कॉन्जुगेट जर असेल, आपण कालच प्रूव्ह केलं आहे लास्ट लेक्चरला, डिव्हिजन असेल आणि त्याचा जर कॉन्जुगेट असेल तर आपण काय करतो सेपरेट कॉन्जुगेट, म्हणजे Z1चा कॉन्जुगेट डिवायडेड बाय काय करतो Z2चा कॉन्जुगेट घेतो. हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे बरोबर. तेच आपण इथे यूज करणार आहे. जर x प्लस आय वायचा कॉन्जुगेट घेतला तर काय भेटल x मायनस आय वाय भेटल. पण इकडे जे डिवाइडमध्ये तिथं पण काय होईल पूर्ण याचा कॉन्जुगेट येईल. पण पूर्ण याचा कॉन्जुगेट जर असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो सेपरेट दोन्हीचा कॉन्जुगेट. तर आपण तेच इथं करणार आहे. तर तुम्हाला इथं काय भेटल बघा ते a प्लस आय बीचा कॉन्जुगेट काय येणार a मायनस आय बी डिवायडेड बाय सी प्लस आय डीचा कॉन्जुगेट काय भेटणार सी मायनस आय डी. कॉन्जुगेट कसा घ्यायचा तुम्हाला माहिती. कॉन्जुगेट घ्यायला आपण काय करतो जो इमॅजिनरी पार्ट असतो त्याचं साइन काय करतो चेंज करतो. प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. ओके, तर हे जे आलं याला आपण काय म्हणू इक्वेशन नंबर 2 म्हणू. तर आता आपण काय करणार आहे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेणार जेणेकरून जे प्रूव्ह करायचं आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला ही टर्म काय होईल भेटून जाईल. तर आपण म्हणूया मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2चं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर काय भेटेल ते बघा देअरफॉर x प्लस आय वाय इंटू एक्स मायनस आय वाय इज इक्वल टू रूट ऑफ. तर पहिलं आहे तुमचं a प्लस आय बी डिवायडेड बाय सी प्लस आय डी इंटू रूट ऑफ. इकडे काय येणार तुमचं कॉन्जुगेट a मायनस आय बी डिवायडेड बाय सी मायनस आय डी. फक्त आपण काय केलं दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन केलंय. जे लेफ्ट साईड आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन लेफ्ट साईडला आणि ज्या राईट साईड आहे उजव्या बाजू त्यांचं मल्टिप्लिकेशन राईट साईडला. तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे तुम्हाला माहिती कोणत्या फॉर्ममध्ये येतं आपलं ए प्लस बी इंटू ए मायनस बी. फॉर्म्युला काय आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे इथं पण आणि इथं पण 3 ठिकाणी तोच फॉर्म्युला यूज करणार आहे आणि बऱ्याच वेळा आपण हा फॉर्म्युला यूज पण केलेला आहे. ओके, तर हा फॉर्म्युला जर यूज केला तर आपल्याला इथं काय भेटेल बघा देअरफॉर ए स्क्वेअर म्हणजे काय येणार एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी म्हणजे कोण आहे आय वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू येणार रूट ऑफ. आता इथं बघा तुमचं मल्टिप्लिकेशन आहे तुम्हाला माहिती 2 रूट्स असतील आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन असेल तर तुम्ही डायरेक्ट एका रूटमध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकता. तर ए प्लस आय बी ए मायनस आय बी इथं पण आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. तर इथं तुम्हाला भेटणार ए स्क्वेअर मायनस बी म्हणजे कोण आहे आय बी ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं पण त्याच फॉर्ममध्ये ए प्लस बी ए मायनस बी इथं पण काय येणार सी स्क्वेअर मायनस आय इंटू डी ब्रॅकेट स्क्वेअर. या पण एका रूटमध्ये घेतलंय. ओके, मल्टिप्लिकेशन हे तुम्ही करू शकता न्यूमरेटर डिनॉमिनेटर. तर हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही पुढे केलं तर येणार एक्स स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इंटू काय येणार ते वाय स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ. इथं काय येणार ते ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर आणि इथं डिवायडेड बाय येणार सी स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर. देअरफॉर एक्स स्क्वेअर आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 मायनस प्लस काय येणार ते वाय स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ. येणार तुमचा ए स्क्वेअर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस काय येणार प्लस काय येणार ते बी स्क्वेअर डिवायडेड बाय हा तुमचा सी स्क्वेअर मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस प्लस काय राहिलं इथं डी स्क्वेअर. आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा ॲक्च्युअली अजून ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा आपल्याला काय नाही फक्त स्क्वेअरिंग करायचं आहे. तर याचा जर आता स्क्वेअरिंग जर केलं तर याचा रूट निघून जाईल म्हणजे आपल्याला काय भेटेल ते लास्ट आन्सर. तिथं आपण म्हणूया स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करा तर हे तुम्हाला भेटणार देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इकडे जर स्क्वेअर केला तर याचा रूट काय होणार आहे कॅन्सल म्हणजे काय होणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. हे झालं तुमचं आन्सर. आणि तेच तुम्हाला काय करायचं होतं प्रूव्ह दॅट होतं सिद्ध करा की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. तर या टाईपचे असे जे एक्झाम्पल तुम्हाला जमले पाहिजे. सिमिलर टाईपचे एक्झाम्पल तुम्ही आता सॉल्व करा.
आपण नेक्स्ट आता हे जेवढे डाऊट्स होते तुमचे एक्सरसाइज 1.1 मधले होते त्याच्यामध्ये फक्त एक्झाम्पल नंबर जे 23 ते तुमचं सिमिलर आहे 18ला तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, तर आता आपण बघणार आहे जे एक्सरसाइज 1.3 जे लास्ट लेक्चरला आपला जो पॉईंट झाला त्याच्यावरती जे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल आपण आता बघणार आहे आणि ते जे एक्झाम्पल तुम्हाला दिले ते तुम्हाला असं दिलंय एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म x प्लस आय वाय. म्हणजे हे जे नंबर आहे तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये. पहिलं एक्झाम्पल आहे √3 इन ब्रॅकेट cos π/6 प्लस आय साइन π/6 रेडियन मध्ये. आणि जे नंबर 4 आहे त्याच्यामधलं 2 आणि 3 तुम्ही सॉल्व्ह नाही करणार आहे कारण ते आलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज केले ट्रिग्नोमेट्री मधले ते आपलं अजून झालेलं नाही. पण हे जे दोन एक्झाम्पल आहे आपण करू शकतो. नंबर 4 आहे e⁻⁵ π/3. तर हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ॲक्च्युअली तुम्हाला जे दिले जो पहिला आहे हा पोलर फॉर्म आहे त्याला तुम्हाला काय करायचं कॉम्प्लेक्समध्ये करायचं. तुम्ही याच्या आधी कॉम्प्लेक्स कशामध्ये केलं पोलर फॉर्ममध्ये. जो नंबर 4 आहे हा कोणता आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. तुम्ही आधी कॉम्प्लेक्स नंबरचं कन्वर्जन कशामध्ये केलं आहे एक्सपोनेन्शियलमध्ये. तुम्हाला ते एक्सपोनेन्शियलचं कशात करायचं आता कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये. तर हे जे दोन एक्झाम्पल आहे ते आपण लगेच घेऊया. जे पहिलं तुम्हाला दिलं आहे फर्स्ट ते तुम्हाला असं दिलं आहे बघा एक्झाम्पल 5 तुमच्या बुकमध्ये एक्झरसाइजमध्ये त्याचा नंबर जो आहे क्वेश्चनचा तो 5 आहे आणि ते 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला टोटल 4 आहे त्याच्यामधलं पहिलं आणि 4 नंबरचं आपण घेतोय. जे फर्स्ट आहे ते तुम्हाला असं दिलं बघा √3 ब्रॅकेट cos π/6 ॲक्च्युअली आता रेडियनमध्येच राहणार इथून पुढे तुम्हाला ती सवय लावून घ्यावं लागणार आहे आय साइन π/6. ओके, तर हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे पोलर फॉर्ममध्ये आणि तुम्हाला याचं जे कन्वर्जन आहे ते कशामध्ये करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये. त्यासाठी जे फॉर्म्युले ते तुम्हाला माहीत पाहिजे. आपण जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा रिकॉल करून देतो. आपण जो इथं पॉईंट घेतला होता ओरिजिनपासून हे डिस्टन्स पॉईंटचं बरोबर इथं जो पॉईंट आपण काय म्हटलं होतं AB बरोबर आणि जो कॉम्प्लेक्स नंबर घेतला होता तो आपण काय होता Z = A + IB बरोबर. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर होता आणि त्याच्यावरून आपण त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स आणले होते बरोबर. पोलर कोऑर्डिनेट्स कशामध्ये आणले होते तुमचे R आणि थीटामध्ये बरोबर ना. तर आपण इथं रिलेशन बघितलं होतं की A = काय भेटतं तुम्हाला R sin θ बरोबर ना. A = काय भेटतं तुम्हाला R cos θ आणि B = काय भेटतं R sin θ. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे बरोबर ना. म्हणजे आपल्याला A आणि B कारण तुम्हाला तो नंबर फाइंड करायचा असेल म्हणजे तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे बरोबर. A + IB तुम्हाला फाइंड करायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू लागेल A आणि B ची. तर A आणि B कसे भेटणार त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे R cos θ आणि R sin θ. ॲक्च्युअली R आणि θ जरी तुम्हाला माहित असेल तरी तुम्ही A आणि B फाइंड करू शकता आणि मग तो जो नंबर आहे तुमचा तो काय येईल A + IB. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये ॲक्च्युअली आपल्याला कोणता म्हटलं त्यांनी x + IY च्या फॉर्ममध्ये. इथं देताना नंबर तुम्हाला x + IY आहे इथं आपण A आणि B मध्ये घेतलं तर घेताना आपण इथं x आणि y मध्ये घेऊ जेणेकरून तुम्हाला ते कळेल. तर इथं x म्हणजे इथं A = J तिथं येईल x आणि B = काय येईल तुमचं ते y येईल. ओके, म्हणजे x = R cos θ ते आपण ऑलरेडी बघितलेले आणि y = काय R sin θ. तर R आणि θ जो आहे तो तुम्हाला कळून घ्यायचा आहे जे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय पोलर फॉर्म तो आपण कम्पेअर करणार आहे आणि त्याच्यावरून काय फाइंड करणार आहे R आणि θ. तर लक्ष द्या आता आपण इथं म्हणूया we know that काय माहिती आपल्याला the polar form of complex number is काय असतो तो Z = R in bracket cos θ plus I sin θ बरोबर ना. हा पोलर फॉर्म आहे आपलं झालेलं आहे आणि जे तुम्हाला गिवन आहे ते गिवन आणि हा पोलर फॉर्म तो काय करा कम्पेअर जर केलं तर काय होणार बाय कम्पेअरिंग वी गेट. कम्पेअर जर केलं तर काय भेटेल आपल्याला बघा कम्पेअर जर केलं Z = आणि हे पण जे घेतोय आपण याला लेट Z = म्हणून आपण. तर R ची व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला √3 म्हणजे R = भेटणार √3 अँड θ कम्पेअर जर केलं तर cos θ किती तुमच्याकडं π/6. म्हणजे फक्त काय केलं आपण जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये पोलर फॉर्ममध्ये त्याचं कम्पेअर केलं आपण कंपॅरिझन कोणासोबत जो तुमचा पोलर फॉर्म आहे स्टँडर्ड Z = R in bracket cos θ plus I sin θ कम्पेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं इथं जो मल्टिपल असतो तो काय तुमचा R. मग इथं किती दिलेला आहे तुम्हाला √3 म्हणजे तुम्ही म्हणू शकता की R ची जी किंमत आहे
ती किती असणार आहे √3 आणि जो थिटा आहे तो कॉस थिटा तुम्ही इथं चेक करा, इथं कम्पेअर केलं तर थिटाची व्हॅल्यू किती तुम्हाला इथं दिलेली π/6. आर आणि थिटा तुम्हाला भेटलाय, तुम्ही आता फक्त काय फाइंड करा एक्स आणि वाय. तर आपण इथं म्हणू शकतो ऑल्सो एक्स इज इक्वल टू काय असतं आर कॉस थिटा, बरोबर ना, आणि y इज इक्वल टू काय असतं आर साइन थिटा. इथं फक्त व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला x आणि y दोन्ही भेटून जाईल. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आर किती आहे √3 इंटू कॉस थिटा किती आहे π/6 विच इज इक्वल टू √3 इंटू आता कॉस π/6 म्हणजे किती 30 डिग्री, बरोबर, आणि कॉस 30 जो आहे तो किती असतो तुमचा √3/2. तर तो जो टेबल आहे ट्रिग्नोमेट्रीचा तुमचा 9वीला झालेला आहे, 10वीला पण झालेला आहे. जो कॉस 30 त्या कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे √3/2 आणि जो साइन 30 त्या साइन 30ची व्हॅल्यू किती 1/2 आहे. तुम्ही व्हॅल्यू चेक करू शकता. फक्त इथं देताना तुम्हाला कशामध्ये दिलं आहे रेडियनमध्ये. तर कॉस π/6 त्याची व्हॅल्यू किती असणार आहे √3/2 म्हणजे इथं किती येणार √3/2 आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर √3 इंटू √3 ते काय येणार आहे 3 डिवायडेड बाय किती 2. एक्स किती भेटला 3/2. आता काय फाइंड करा y अँड y इज इक्वल टू काय आहे तुमचा फॉर्म्युला आर साइन थिटा. ते वाटलंच तर मी इकडे लिहितो बघा y इज इक्वल टू आर किती आपला √3 इंटू साइन थिटा किती आहे π/6 विच इज इक्वल टू √3 इंटू साइन π/6 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे म्हणजे तुम्हाला माहिती तुमचं झालेलं आहे ऑलरेडी. ती किती तुमची 1/2 ते किती येणार तुमचं √3/2. हे काय भेटलं तुम्हाला y इज इक्वल टू आणि जो आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे तुम्हाला बघा कोणत्या फॉर्ममध्ये म्हटलं ते x प्लस IY. तर त्या फॉर्ममध्ये आपण त्याला लिहू. तर आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर z इज इक्वल टू x प्लस IY विच इज इक्वल टू आता इथं x आणि y ची व्हॅल्यू पुट करा. तर x किती आहे 3/2 प्लस I इंटू y किती आहे √3/2. हे झालं तुमचं सोल्युशन. आणि हा जो फॉर्म आहे तुमचा कोणता आला तो स्टँडर्ड फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू आपण a प्लस IB घेतो. इथं त्यांनी काय दिलं x प्लस IY दिले. त्याच्यात काही फरक पडत नाही. तुम्ही AB घ्या किंवा XY घ्या तरी जे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये कुठलाही फरक होणार नाही. जे तुम्हाला दिलं ते पोलर फॉर्ममध्ये होतं. आपण कम्पेअर केलं आर आणि थिटाची व्हॅल्यू फाइंड केल्या. हे रिलेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती हे आपले झालेले मी दोनदा रिपीट केलेले. याच्या आधीचं लेक्चरला मागच्या लेक्चरला पण केलं आणि त्याच्या मागच्या लेक्चरला पण हे रिपीट केलं की आपलं जे येतं एक्स इज इक्वल टू काय भेटतं आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू काय भेटतं आर साइन थिटा. फक्त तिथं आर आणि थिटाची व्हॅल्यू पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 3/2, वायची व्हॅल्यू भेटली √3/2 आणि आपण हे व्हॅल्यू कुठे पुट करणार आहे एक्स प्लस IY मध्ये एक्सची व्हॅल्यू 3/2 वायची व्हॅल्यू √3/2 आणि जे आलंय ते तुमचं काय लास्ट आन्सर. तर असे जे एक्झाम्पल असतील तुम्हाला पोलर फॉर्ममध्ये दिलेले आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला कशात करायचं कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये तर तुम्हाला त्या अशा पद्धतीने सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता जो नेक्स्ट एक्झाम्पल आहे नंबर 4 तर ते तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दिलं एक्सपोनेन्शियल आणि तुम्हाला त्याचं कन्वर्जन पुन्हा कशात करायचं x प्लस IY मध्ये. तर आपण आधी तो एक्सपोनेन्शियल फॉर्म जो आहे तो आपण आधी लिहून घेऊ. त्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण कशा पद्धतीने लिहिणार त्याचं कंपॅरिझन करून आपण आर आणि थिटा तो कसा फाइंड करणार ते आपण नेक्स्ट आपलं एक्झाम्पल नंबर 4 आहे क्वेश्चन नंबर 5 मधलं e⁻⁵. तर इथं आपण काय करणार आहे की जो फॉर्म आहे तुम्हाला तो एक्सपोनेन्शियल दिलेला आहे आणि तुम्हाला जो स्टँडर्ड एक्सपोनेन्शियलचा फॉर्म आहे तो तुम्हाला माहिती आहे जो आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. तर जे आपल्याला दिलंय त्याला आपण काय म्हणू झेड लेट झेड इज इक्वल टू e⁻⁵ बरोबर. पण जो आपला स्टँडर्ड फॉर्म आहे कोणता एक्सपोनेन्शियलचा तो फॉर्म काय आपला बघा असा होता वी नो दॅट the exponential form of complex number काय तो z इज इक्वल टू r⁻⁵. ओके आपण मागच्या लेक्चरला बघितलंय. जसं आपण मागचं एक्झाम्पल केलं की पोलर फॉर्मचं कन्वर्जन स्टँडर्ड फॉर्ममध्ये केलं तेच आपण इथं करतोय. फक्त इथं जो फॉर्म आहे तो कोणता आहे तुमचा एक्सपोनेन्शियल आहे. तर त्याचा जो फॉर्म असतो तो काय असतो z इज इक्वल टू r इंटू e⁻⁵. तर इथं आपल्याला जो प्रॉब्लेम दिला त्याचा आपण काय करणार आहे कंपॅरिझन करणार आहे. कंपेअरिंग करा बाय कंपेअरिंग काय भेटणार वी गेट कंपेअर जर केलं तर r इज इक्वल टू इथं काहीच नाही याचा अर्थ कोण असतो 1 असतो मल्टिप्लाय म्हणजे r इज इक्वल टू किती असणार आहे 1 आणि थिटा इज इक्वल टू किती असणार आहे π/3. कंपेअर करायचं म्हणजे काय
दोन्ही साईड बघायच्या. इथं ई रेस टू आय थिटाचं मल्टिपल कोणी आर आहे, इथं याचं मल्टिपल कोणी कोणीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे आर इज इक्वल टू किती झालं 1. आणि ई रेस टू आय थिटा आहे तर इथं ई रेस टू आय ॲज इट इज आहे, थिटाची व्हॅल्यू इथं किती दिली π/3 म्हणजे थिटा किती झाला π/3. तर आर आणि थिटा तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला जर स्टँडर्ड फॉर्म फाइंड करायचा असेल तर तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू लागतील. त्यासाठी आपण जसं पोलर फॉर्ममध्ये फॉर्म्युला यूज केला एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा, तेच आपण इथं यूज करणार आहे. तर इथं आपण म्हणू शकतो we have x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. तो व्हॅल्यू पुट करा. therefore x is equal to r किती 1 into cos theta किती π/3 and y is equal to इकडे काय भेटणार r किती 1 into sin theta किती π/3. आता π/3 म्हणजे किती झाला 60 डिग्री. तर तुम्हाला व्हॅल्यू माहित पाहिजे तर sin π/3 म्हणजे sin 60 आणि cos 60. तर sin 60 जो आहे तुमचा तो येतो √3/2 आणि sin cos 60 जो आहे तो येतो तुमचा 1/2. तर तुम्हाला टेबलमध्ये व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, त्याच वेळेला आपण इथे रिप्लेस करणार आहे. तर x इज इक्वल टू भेटणार cos π/3 किती भेटणार 1/2 and y इज इक्वल टू sin π/3 किती आहे √3/2. तर ट्रिग्नॉमेट्री आपला अजून झालेला नाही, ज्यावेळेस तो होईल त्यावेळेस या व्हॅल्यू कशा आल्या कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचे ते आपण शॉर्टकट बघणार आहे. फक्त आता तात्पुरतं या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. 9वी 10वीला तुमचं ते झालेलं आहे. ठीक आहे. तर इथं एक्स भेटला वाय भेटला, जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आपला झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय विच इज इक्वल टू नाव असं म्हणू आपण तिथं. तर एक्सची व्हॅल्यू किती 1/2 प्लस आय इंटू वायची व्हॅल्यू किती √3/2. तर हे झालं तुमचं लास्ट आन्सर. झेड इज इक्वल टू तुम्हाला याच फॉर्ममध्ये त्या लिहायचं होतं तर त्यात जो फॉर्म आहे तो येणार 1/2 प्लस आय इंटू √3/2. तर जे एक्सपोनेन्शियल फॉर्ममधले असतील किंवा पोलर फॉर्ममध्ये असतील असे जे एक्झाम्पल आहे ज्याचं तुम्हाला कन्वर्जन स्टँडर्ड फॉर्ममध्ये करायचं ज्याला आपण म्हणतो एक्स प्लस आय वाय किंवा आपण त्याला लिहिताना ए प्लस आय बी म्हटलेलं आहे. ओके. तर त्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला त्याचे स्टँडर्ड फॉर्म माहीत पाहिजे. तुम्हाला तिथं कम्पेअर करायचं आहे, आर आणि थिटा फाईंड करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला आर आणि थिटा भेटल त्याच वेळेस तुम्हाला काय भेटणार आहे एक्स आणि वाय भेटणार आहे. तिथं तुम्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला एक्सची आणि वायची व्हॅल्यू भेटल आणि ती व्हॅल्यू जर तुम्ही तुमच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये पुट केली एक्स प्लस आय वाय मध्ये झेड इज इक्वल टू तर तुमचं ते होणार लास्ट आन्सर. तर आपण याच्या आधी कसे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तुम्हाला या पद्धतीत दिलेलं होतं. म्हणजे एक्झाम्पल कोणत्या फॉर्ममध्ये दिलेलं होतं एक्स प्लस आय वाय आणि आपण त्याच्यानंतर कन्वर्जन कशात केलेलं आहे पोलर फॉर्म आणि कोणता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल व्हाईस अँड वर्सा जमले पाहिजे. एक्स प्लस आय वायचं कन्वर्जन पोलर आणि एक्सपोनेन्शियलमध्ये जमलं पाहिजे आणि एक्सपोनेन्शियल आणि पोलर फॉर्मचं कन्वर्जन कशात जमलं पाहिजे कॉम्प्लेक्सच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये. ओके. आणि लास्ट एक्झाम्पल आपलं राहिलंय ते एक्झाम्पल नंबर 7 म्हणून एक्सरसाइज 1.3 मधलं कन्वर्ट द कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू. तर कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला आज दिलाय तो I-1 divided by cos π/3 plus I sin π/3 in the polar form. म्हणजे आधी याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणणार आहे. कोणत्या फॉर्ममध्ये ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये आणि मग नंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे आपण पोलर फॉर्ममध्ये. तर ते कशा पद्धतीने करायचं तुम्हाला माहिती आहे. तर आपण जो प्रॉब्लेममध्ये तुम्हाला झेड दिलाय तो गिव्हन आपण आधी लिहून घेऊ आणि मग त्याला आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणू आणि मग नंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये करू पोलर फॉर्ममध्ये. तर जे एक्झाम्पल तुम्हाला दिलंय वी हॅव झेड इज इक्वल टू काय दिलंय I-1 डिवायडेड बाय cos π/3 प्लस I sin π/3. तर इथं आता तुम्हाला आत्ताच आपण याच्या व्हॅल्यू बघितल्या कोणत्या cos π/3 आणि sin π/3 त्या व्हॅल्यू आपण पुट करून देऊ. तर हेच तुम्हाला काय भेटणार I-1 डिवायडेड बाय cos π/3 म्हणजे किती 60 डिग्री. ओके. cos 60 किती येतो तुमचा 1/2 बरोबर प्लस I इंटू sin π/3 म्हणजे sin 60 किती भेटतो तो √3/2. ओके. तर याला थोडं कन्वर्जन करून घ्या, सॉल्व्ह करून घेऊ आपण ते. तर ते तुम्हाला असं भेटेल बघा I-1 डिवायडेड बाय इथं तुमचा डिनॉमिनेटर सेम आहे बरोबर. तर तुम्ही याला असं लिहू शकता 1 प्लस √3i वरती ॲडिशन आणि डिनॉमिनेटर तुमचा इथं सेम आहे तो डिवाइडला किती येणार तुमचा 2 येणार आहे. ओके. तर जी वरची टर्म आहे त्याला डिवाइडला किती तुमचं 1 आहे म्हणजे आपण याला असं लिहू शकतो बघा I-1 डिवायडेड बाय 1 आणि डिवायडेड बाय
इथं जे आलं आहे तुमचं 1 प्लस रूट 3i याला डिवायडेड बाय किती आहे 2a. तर हे वरती जाऊन याचा काय होतो रिसिप्रोकल म्हणजे व्यस्त होतो. फिजिक्समध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ते झालेलं आहे तुमचं. तर आपण याला काय लिहू शकतो i-1 डिवायडेड बाय 1 इंटू याचा रिसिप्रोकल होतो म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. तर 2 वरती जाईल आणि डिवाइडला किती राहणार आहे 1 प्लस रूट 3i. ओके. आणि ते मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते येणार 2 इंटू i-1 डिवायडेड बाय 1 प्लस रूट 3i. ओके. तर सिम्पल कॅल्क्युलेशन आहे ते एका स्टेपमध्ये पण मी डायरेक्ट लिहिलं असतं पण तुम्हाला ते समजलं नसतं कारण वरची जी टर्म आहे त्याला काहीच नाही म्हणजे किती असतो डिवाइडला 1 आणि डिनॉमिनेटरला ऑलरेडी आपलं काय आलं आहे डिवाइडच्या फॉर्ममध्ये. तर हा जी डिवाइडची टर्म आहे ती वरती गेल्यानंतर त्याचा व्यस्त होतो म्हणजे काय जो इथं डिवाइडला आहे तो वरती मल्टिप्लाय होणार आणि जो इथं मल्टिप्लाय तो इथं काय होणार डिवाइड होणार. तर पुढं मल्टिप्लिकेशन हे करून घ्या. तर हे आपल्याला असं भेटेल बघा 2 इंटू i-2 डिवायडेड बाय 1 प्लस रूट 3i. तर ॲक्च्युली अजून आपल्याला काय करावं लागणार आहे याला a प्लस IBच्या फॉर्ममध्ये आणावं लागेल म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर आपल्याला नको आहे तर आपल्याला इथं काय करावं लागेल त्याच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. तर इथं कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय डिवाइड जर केलं तर येणार 1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 1 मायनस रूट 3i. आणि कॅल्क्युलेशन जर केलं तर बघा केअरफुली ते 2i-2 ॲज इट इज इंटू इकडे पुढं काय येणार आहे 1 मायनस रूट 3i किंवा ते मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण एका स्टेपमध्ये होऊन जाईल ते. तर 2i ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 2i इन ब्रॅकेट 1 मायनस रूट 3i. ओके. मायनस 2 इंटू 1 मायनस रूट 3i म्हणजे याने याला मल्टिप्लाय केलं आहे डिवायडेड बाय a मायनस बी ए प्लस बीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरनुसार हे काय येणार 1चा स्क्वेअर 1 मायनस रूट 3चा स्क्वेअर किती येणार 3 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 ते मायनस मायनस काय होणार आहे प्लस. ओके. तर 1 प्लस 3 विच इज इक्वल टू 2i ने मल्टिप्लाय करा किती येणार 2i मायनस आय इंटू आय किती होणार आय स्क्वेअर 2 रूट 3 इंटू काय येणार ते आय स्क्वेअर मायनस 2 इंटू किती येणार तो 1 2 मायनस मायनस प्लस 2 रूट 3 इंटू काय येणार ते आय येणार आहे डिवायडेड बाय 1 प्लस 3 किती होणार ते 4 विच इज इक्वल टू. तर इथं बघा रिअल पार्ट वगैरे सेपरेट करा ते येणार तुमचं बघा 2i इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे मायनस मायनस काय होणार प्लस इन 2 रूट 3. ओके. त्यानंतर आईतला -2 आणि प्लस 2 रूट 3i डिवायडेड बाय किती 4. तर वरती रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट काय करा सेपरेट करून घ्या. तर आपल्याला ते असं भेटेल बघा हे तुमचं बघा -2 आणि 2 रूट 3 तुमचा रिअल पार्ट आहे तो सेपरेट. ओके. आणि प्लस इमेजनरी पार्ट तो येणार 2 रूट 3 प्लस किती 2 इंटू आय तुमचा कॉमन डिवायडेड बाय किती 4. तर वरती तुमचा 2 काय होणार आहे कॉमन निघणार आहे दोन्ही ठिकाणी इथं पण आणि इथं पण. तो कॉमन घ्या आणि कॉमन घेतल्यानंतर पुढचे स्टेप आपण बघू. मी इकडचे एक्झाम्पल तुमचे पुसून टाकतोय. ठीक आहे. तर त्याच्या पुढचं जे कॅल्क्युलेशन ते आपण इकडे करणार आहे. तर पुढं तुमचं बघा इथं जर 2 कॉमन घेतला दोन्ही ठिकाणी तर 2 जर दोन्ही ठिकाणी कॉमन घेतला तर इथं राहणार बघा तुमचा रूट 3 -1. ओके. प्लस इथं पण 2 ऑलरेडी आपण बाहेर घेतलाय ते आपण एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ रूट 3 -1 इथला राहिला प्लस इथं 2 बाहेर घेतला इथं किती राहणार प्लस रूट 3 प्लस 1 इंटू काय आय आणि डिवायडेड बाय किती 4. तर 2 ने इथं डिवाइड होईल म्हणजे काय भेटणार तुम्हाला 2 ने 4ला डिवाइड होईल. तर 2 1 जा 2 2 2 जा किती येणार 4 वरती काय राहिलं रूट 3 -1 प्लस रूट 3 प्लस 1 इंटू आय आणि डिवायडेड बाय किती 2. ओके. तर आलाय तुमचा सेपरेट करून घ्यायला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. तर हे तुम्हाला असं भेटणार रूट 3 -1 डिवायडेड बाय 2 प्लस हा झाला रिअल पार्ट आणि रूट 3 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू आय हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. आणि हे जे आलंय तुमचं झेड इज इक्वल टू. तर आत्ता शिक फक्त हे तुमचं कोणत्या फॉर्ममध्ये आलंय स्टँडर्ड फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्जन तुम्हाला पोलर फॉर्ममध्ये करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याचे आर आणि थीटा फाईंड करावं लागणार आहे.
तर आर फाइंड करायचं म्हणजे तुम्हाला तर काय फाइंड करायचं मॉड्युलस ऑफ झेड. लक्षात द्या तुम्हाला काय फाइंड करायचं मॉड्युलस ऑफ झेड, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि त्यानंतर काय फाइंड करायचं आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू थीटा तो काय तुमचा टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. हे फॉर्म्युले तुमचे ऑलरेडी झालेले आहेत. तर इथं कम्पेअर करा, कम्पेअर केल्यानंतर हा तुमचा ए असणार आहे आणि हा तुमचा काय असणार आहे बी असणार आहे. तर फॉर्म्युले तुमच्याकडे आहे, इथून पुढचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करायचं आहे, ते तुमच्यासाठी काय असणार आहे होमवर्क असणार आहे. जर काही अडचण आली तर तुम्ही मला झूम मीटिंगमध्ये ते सांगा किंवा नंतर पण सांगितलं तरी काही अडचण नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक्झरसाइजमधले जे एक्झाम्पल आहे ते आपले झालेले, जे बाकीचे होमवर्कसाठी दिले ते एक्झाम्पल सॉल्व करा. याच्यानंतर आपला लास्ट पॉईंट आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. तर तो आपला शेवटचा पॉईंट राहील नेक्स्ट लेक्चरला. जेवढं झालं तेवढं व्यवस्थित करा, आणि काही अडचण असेल तर झूम मीटिंगमध्ये मला विचारा. धन्यवाद.